विषय हा आहे की विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी एका कायद्यासाठी काही प्रक्रिया सुरू करायला आदेश दिलेले आहेत आणि ती प्रक्रिया यासाठी कायदा यासाठी आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला नागरिकांना यापुढे मतदान करताना विधानसभेपासून अन्य निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीन सोबत मतपत्रिकेचा सुद्धा पर्याय असावा आणि याच्यावरती आता चर्चा सुरू झालेली आहे। महत्त्वाचा मुद्दा आणि याला संविधानिक आधार सुद्धा देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे, तोच आपण विषय चर्चेला घेतलेला आहे। माझ्यासोबत दोन मान्यवर आहेत। माझ्यासोबत असतील सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आणि राहुल नार्वेकर भाजपचे प्रवक्ते। मी भाजपपासून सुरुवात करतोय कारण भाजपने काही आक्षेप व्यक्त केलेले आहेत। राहुल नार्वेकर, असं जर का काही पुढे प्रोसेस सुरू होणार असेल तर भाजपचं काय म्हणणं आहे विरोधी पक्ष म्हणून? बघा, या देशात निवडणुका मग त्या ग्रामपंचायतीपासून ते अगदी लोकसभा राज्यसभेच्या निवडणुकींपर्यंत हे सगळं ॲडमिनिस्टर करायचं काम हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच इलेक्शन कमिशनकडे आहे। आणि ही जी बॉडी आहे ही बॉडी ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, ह्याला संविधानिक आधार आहे आणि त्याचप्रमाणे ही बॉडी कम्प्लिटली इंडिपेंडेंट आहे। त्यामुळे ह्या बॉडीवरती कोणी कुठच्याही प्रकारचा अविश्वास दाखवणं मला वाटतं लोकशाहीत ते योग्य नाही, नंबर एक। नंबर दोन, आपण जर बघितलं तर इलेक्शन्स आर कंडक्टेड इन टर्म्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स, या सगळ्यावरती ठोस असे नियम, ठोस असे कायदे बनवले गेले आहेत। आणि कुठेच या कायद्यांमध्ये जर का आपल्याला एखाद्या इलेक्शन कंडक्ट करायची प्रोसेस बदलायची असेल तर त्याकरता आपल्याला हे सगळे कायदे जे आहेत त्याच्यात अमेंडमेंट्स आणायला लागतील, पार्लमेंटमध्ये बिल प्रेझेंट करायला लागेल। केवळ एका व्यक्तीला वाटलं म्हणून तसं व्हावं असं शक्य नाहीये। बरं, ते शक्य नाहीये सचिन सावंत, एका व्यक्तीला वाटलं म्हणून ते शक्य नाही। असंख्य प्रकारच्या प्रोसेस आहेत, केंद्रापासून चालत येणाऱ्या प्रोसेस आहेत। सचिन सावंत, एका व्यक्तीला वाटलं म्हणून प्रोसेस नाही बदलू शकत ओव्हरनाईट। पहिली गोष्ट, मला थोडंसं काय झालंय की हा ज्या वेळेला बॅलेट पेपरचा मुद्दा येतो तो भारतीय जनता पक्षाच्या जिवारी का लागतो? कारण मला आठवण करून द्यायची भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना की ज्या वेळेला अगोदरच्या निवडणुका काँग्रेसच्या कालावधीमध्ये होत्या त्यावेळेला आक्षेप नोंदवणारे आणि त्याबद्दल शंका उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते होते। आताचे त्यांचे सन्माननीय खासदार जे आहे सुब्रमण्यम स्वामी असतील किंवा किरीट सोमय्या, या दोघांनी या संदर्भामध्ये शंका उपस्थित केली होती। त्यावेळेला भारतीय इलेक्शन कमिशन हे स्वायत्त नव्हतं का? त्यावेळेला तेही स्वायत्त होतं। लक्षात घेतलं पाहिजे की पहिली गोष्ट अशी की निवडणूक आयोगानं स्वतःच आपली निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी वेळोवेळी प्रत्येक पक्षाची देखील मतं घेतलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये प्रत्येक पक्षाने, काँग्रेस पक्षानं आपली भूमिका मांडली, इतरही पक्षांनी मांडलेली आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया भविष्यामध्ये अधिक पारदर्शक कशी होईल ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहेच। परंतु निवडणूक आयोग देखील कुठल्या ना कुठल्या तरी संसदेच्या कायद्यान्वये बांधील आहे, लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्याचबरोबर जो संविधान आहे, संविधानाच्या कलम 328 आणि कलम 329च्या अन्वये या संदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार राज्याच्या विधिमंडळाला आहे, लक्षात घेतलं पाहिजे। आता ही एखाद्या व्यक्तीला वाटणं हा प्रकार नाहीये, ते राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत नाना पटोलेजी, संविधानिक पदावर आहेत आणि त्यानुसार संविधानिक अधिकारानं त्यांनी हा निर्देश राज्याच्या मंत्रिमंडळाला दिला, राज्य सरकारला दिलेला आहे आणि त्यानुसार जी कारवाई होईल ती संविधानाला अनुसरूनच असेल ना। मला आता का आक्षेप आहे? कायदा येईल, कायदा त्याच्यावरती कसोटीमध्ये जाईल, तो कोर्टामध्ये चॅलेंज देखील होऊ शकतो, तुम्ही कोर्टात जाऊ शकता त्याच्यासाठी। ठीक आहे, आता सचिन सावंत तुमच्या मुद्द्यावरती राहुल नार्वेकरांना उत्तर द्यायचं आहे, ते हात वरती करतायत, त्यांना उत्तर द्यायचंय, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेतो। ब्रेकच्या नंतर माझा विशेषची चर्चा अशी सुरू राहील। पाहत राहा एबीपी माझा। माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपली चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मतदानाप्रमाणेच मतपत्रिकेद्वारे सुद्धा मतदान करण्याचा पर्याय देण्यात यावा याच दृष्टीने नाना पटोले विधानसभा अध्यक्ष पर्यायानं सरकार कदाचित काही स्टेप्स उचलू शकतं। मी जातोय राहुल नार्वेकरांकडे। मगाशी सचिन सावंत बोलत असताना ते त्यांना प्रतिक्रिया देत होते। राहुल नार्वेकर, एक मात्र मुद्दा आहे जो काँग्रेसने सचिन सावंतांनी मांडलेला आहे। बॅलेट पेपरचा मुद्दा आला की भाजप एवढं लावून का घेतं? माझी जेवढी ही बातमी मी वाचलेली आहे त्यानुसार ईव्हीएम सह हा पर्याय आहे, ईव्हीएम हटवण्यात येत नाहीयेत, मी चुकत नसेल तर, मग आक्षेप कशाला आहे? आपण एक समजून घ्यायला पाहिजे आणि विशेष करून काँग्रेस पार्टी आणि सचिन सावंतजींनी हे समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचं खापर हे इलेक्शन कमिशन किंवा ईव्हीएम वरती फोडणं ही प्रथा आता जुनी झाली आहे। किंबहुना तुम्ही जर स्वतःचे दोष आणि स्वतःचे शॉर्टफॉल
हे समजून घेतले तर कदाचित पुढच्या निवडणुकीत तुम्हाला थोडा त्याचा फायदा होईल. 2014ला ईव्हीएम इंट्रोड्यूस झाले नाहीयेत. यापूर्वी 2004 मध्ये जेव्हा काँग्रेसने विजय प्राप्त केला, 2009 मध्ये जेव्हा काँग्रेसने विजय प्राप्त केला, 1995-99 पासून सातत्याने तीनदा जेव्हा काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात स्थापित झालं तेव्हा पण ईव्हीएमच वापरले गेले होते आणि त्यानंतर 2014 आणि 19 मध्ये पण ईव्हीएम वापरले गेले. त्यामुळे ईव्हीएम वरती खापर फोडायचं आपण पडल्यानंतर, निवडून आल्यानंतर ईव्हीएम प्रणाली बरोबर आहे असं मत मांडणं कितपत योग्य आहे हे जनता ठरवेल. नंबर 2, आज आपण जर बघितलं तर संपूर्ण विश्वात प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल रिफॉर्म्स होत आहेत. याचा अर्थ काय? निवडणुकीचे निकाल, निवडणुकीची वोट कास्टिंग पॅटर्न ही जास्तीत जास्त टेक्नॉलॉजिकली साऊंड कशी होईल यावरती संपूर्ण देशात, आज संपूर्ण जगात विचार चाललेला आहे. आपण जर बघितलं तर अमेरिकेत बॅलेट पेपरमुळे झालेला घोळ हा पण सगळ्यांनी बघितलेला आहे. बऱ्याचशा वेस्टर्न कंट्रीजमध्ये, पश्चिमातल्या देशांमध्ये बॅलेट पेपरला बाजूला ठेवून आता ईव्हीएम वरती स्ट्रेस केलं जात आहे. पण आमचं म्हणणं असं अजिबात नाहीये. जर का इलेक्शन कमिशनला आजही वाटलं की ईव्हीएम नको, आपण बॅलेट पेपर वापरायला पाहिजे, तर आमच्या पक्षाची त्याच्यात कुठेही आमचा विरोध करायचं कारण नाहीये. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एक इंडिपेंडेंट, ऍब्सोल्युटली ऑटोनॉमस बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनली रेकग्नाइज्ड ऑटोनॉमस बॉडी आहे. आमचा संविधानावरती विश्वास आहे, आमचा इलेक्शन कमिशनवरती विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी कुठचीही प्रणाली या देशात इलेक्शन संदर्भात इंट्रोड्यूस केली तर त्याला भारतीय जनता पक्षाचा विरोध नसणार. सचिन सावंत, तुमचं आता समाधान झालं? भाजपने विरोध नाही केलेला आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की साधारणपणे जगाची सगळी दिशा डिजिटलायझेशन कडे चालू आहे. बजेट आता डिजिटल सबमिट होतंय, प्रेझेंट होतंय. अमेरिकेमध्ये सुद्धा घोळ आपण दाखला, त्यांनी दाखले दिलेले आहेत. मग आता तुम्हाला एवढा हट्ट काय बॅलेट पेपरचा? नाही, पहिली गोष्ट अशी की ते जगाचं जे काही प्रतिनिधी सांगतायत, रिप्रेझेंटेशन करतायत, ते चुकीच्या मार्गाने करतायत. लोक, बहुसंख्य देश जे आहे ते बॅलेट पेपरवरच चाललेले आहेत. ईव्हीएम जशी टेक्नॉलॉजी वाढते तशी टेक्नॉलॉजीमध्ये हॅकिंगचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात आहे. त्या टेक्नॉलॉजिकल इक्विपमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोष निर्माण करली जाऊ शकतात, अशा तऱ्हेची भूमिका प्रगत राष्ट्रांमध्ये देखील आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता राहता राहायला यांनी सांगितलं की ईव्हीएमच्या बद्दल, ईव्हीएमची त्या ठिकाणी गेली अनेक वर्ष प्रक्रिया चालू आहे. काँग्रेस पक्षानं देखील अनेक निवडणुका जिंकल्यात आणि आता आम्ही दोष देतो आहोत या प्रक्रियेला. म्हणजे आपलं स्वतःचं वर्तन सुधारण्याच्या ऐवजी ईव्हीएम वरती खापर फोडायचं वगैरे अशा तऱ्हेचं जे चित्र सांगितलंय, मला असं वाटतं की हा जो काही तुमचा अँगल आहे काँग्रेस पक्षाकडे, तो भारतीय जनता पक्षाकडे पण तसाच ठेवावा ना. मी मगाशी दोघांचं नाव घेतलं होतं, किरीट सोमय्या आणि सुब्रमण्यम स्वामींचं. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर पहिली बोंब ठोकणारे जे कोण होते ते चंद्रकांत पाटील होते ना, यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते. त्यांनी त्या संपूर्ण प्रक्रियेवरती शंका उपस्थित केलेली आहे ना. मग त्यावेळेला काय म्हणायचं की त्यावेळेला तुम्हाला कोल्ह्याला द्राक्ष आंबट होते का? मला ते मेरिटचे मुद्दे कळले, मला मेरिटचे मुद्दे कळले. पण सचिन सावंत, मला कार्यक्रम वेळ कमी आहे आणि मला नार्वेकरांकडे पण जायचंय. सचिन, एक छोटासा मुद्दा आहे. तुम्ही हे सगळं इनिशिएट करताय, ही प्रोसेस इनिशिएट करतायत, पण ही होणार आहे का? कारण याच्यामध्ये पुन्हा निवडणूक आयोग नावाची एक सेंट्रलाइज बॉडी, ह्याची इंडिपेंडन्स ऍट स्टेक लागतो. त्याचं काय करणार तुम्ही? हे फक्त ऑन बिहाफ ऑफ महाराष्ट्र स्टेट हे शक्य फक्त सरकार ठरवू शकतं? नाही, प्रसन्न, पहिली गोष्ट मी मगाशी जे सांगितलं, पहिली गोष्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्वायत्त संस्था आहे, परंतु स्वायत्ततेचा अधिकार देखील काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार होतं त्यांनी दिलेला आहे. दुसरी गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की कुठलीही स्वायत्त संस्था जरी असली तरी ती कायद्याच्या अनुषंगानं बांधलेली असते आणि संविधानानं राज्य सरकारला हा अधिकार दिलाय कायदा करण्याचा, आर्टिकल 328च्या अनुषंगानं. आणि जे नाना पाटोळेजी म्हणाले ते काय म्हणाले, त्यांनी कायदा करण्याची भूमिका घेतली. जेव्हा एखादा कायदा पार्लमेंटमध्ये किंवा असेंब्लीमध्ये तयार होतो तो संविधानाच्या अनुषंगानेच असतो ना. त्यामुळे कायदा करणं हीच प्रक्रिया महत्वाची संविधानिक आहे. त्यामुळे हे जे काही तुम्ही म्हणताय त्याला काही अर्थ नाहीये. खऱ्या अर्थानं देश पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शंका घेतल्या गेल्या. 3 दिवसापूर्वी सिटीजन, माझ्याकडे आता ही आहे सिटीजन कमिशन ऑफ इलेक्शन्स, याच्यामध्ये फॉर्मर जजेस आहेत, त्यांनी एकंदर या प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित केलेली आहे. प्रचंड मोठं पॅनल गेलं होतं. अनेक पूर्वीचे जजनी त्यांनी काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगितलं की या ईव्हीएमच्या आणि व्हीव्हीपॅट मध्ये प्रचंड घोळ आहेत, एकंदरच ही प्रक्रिया पूर्ण सुधारली पाहिजे असं 3 दिवसापूर्वी रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आणि यांच्या म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या मतदारसंघात, मी नार्वेकरांकडे जातो कारण आज 2च गेस्ट असल्यामुळे वेळ कमी आहे. मी नार्वेकरांकडे क्लोजिंग रिमार्क्स साठी जातो. नार्वेकरजी,
एक, तुम्हाला तुमच्या विनिंग एबिलिटीवरती विश्वास आहे. 2, तुम्ही सुद्धा म्हणताय की आमचा तसा विरोध नाहीये, मात्र आहे ती दिशा डिजिटलायझेशनची आहे. म्हणजे इन जनरल तुमची सहमती तुमच्या बोलण्यातून दिसत असेल तर मग हरकत काय, बॅलेट पेपरचा पण एक पर्याय येऊ द्या, एखादी निवडणूक तशी सुद्धा जाईल. नाही काय आहे, इंग्रजीत एक म्हण आहे, ऍक्शन स्पीक्स लाउडर देन वर्ड्स. मला एक गोष्ट सांगा, एकही कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स आहे का, एकही कन्क्लुसिव्ह केस आहे का एस्टॅब्लिश करणारी की ईव्हीएम मधनं हॅकिंग झालंय किंवा ईव्हीएम मधनं इलेक्शन रिझल्ट ऑल्टर केले गेले आहेत. एक. नंबर 2, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी एक खूप मोठी ड्राईव्ह गेल्या वर्षी घेतलेली. त्यांनी ईव्हीएम डिस्प्लेवरती ठेवलेत, त्यांनी ओपनली लोकांना आवाहन केलं, कोणी येऊन ते टेस्ट करावं, कोणीही दाखवू देते हे हॅक करू शकतात, रिझल्ट ऑल्टर होऊ शकतात. कुठेही कोणी एस्टॅब्लिश करू शकलं नाही. पीव्हीपॅट आपल्याला इलेक्ट्रिक आता नवीन इंट्रोड्यूस केलं गेलं आहे. आपण मतदान केल्यानंतर आपल्याला त्याची पोचपावती मिळते की बाबा माझं मत ज्याला मी दिलं त्यालाच मिळालं आहे. ह्याबद्दलची पण प्रोसेस इंट्रोड्यूस केली गेली. सुप्रीम कोर्टात या विषयात अनेक याचिका झाल्या. सुप्रीम कोर्टाने एकही याचिकेत असा निर्णय दिला नाही की ईव्हीएम ऑल्टर झाल्यामुळे एखादा रिझल्ट अफेक्ट झालेला आहे. त्यामुळे केवळ आरोप करायचे आणि आपला पराभव हा इलेक्शन कमिशनच्या डोक्यावर कापरावर फोडायचा, हा प्रयत्न मला वाटतं करणं अयोग्य आहे. ज्याचा संविधानावरती विश्वास आहे, ज्याचा इलेक्शन कमिशनच्या ऑटोनॉमस स्टेटस वरती विश्वास आहे आणि ज्याचा ह्या भारताच्या जनतेवरती विश्वास आहे, तो केवळ अशा रिकाम्या मागण्या न करत लोकांच्या सेवेत स्वतःला इन्व्हॉल्व करेल आणि त्यातून आपल्या पक्षाची प्रगती करेल. मी इकडे एक ब्रेक घेतो, पण मगाशी जो राहुल नार्वेकरांनी मुद्दा मांडला तोच पुढे घेऊन जायचा असेल तर मुळात लोकांच्या पब्लिक क्राय नंतर, पॉलिटिकल क्राय नंतर ईव्हीएमचं रूपांतर व्हीव्हीपॅट मध्ये झालं. मग आणखी एक स्टेप पुढे जाऊन मग सरळ पुन्हा एकदा कदाचित एका स्टिप्युलेटेड टाइमसाठी बॅलेट पेपर आणायला काय हरकत आहे. मुद्दा अजूनही कायम राहतोच. मी सचिन सावंतांकडे जाईन ब्रेक नंतर, त्यांना काहीतरी बोलायचं होतं. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे ईव्हीएम सोबतच बॅलेट पेपर सुद्धा असावा या दिशेनं नाना पटोलेंनी प्रक्रिया पुढे सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि बहुधा महाविकास आघाडी त्या दृष्टीने पावलं उचलेल सुद्धा. आणि असाही दावा केला जातोय की अशा प्रकारे राज्य सरकार आपापल्या पातळीला अशी प्रक्रिया सुरू करू शकतं. त्यांनी घटनेच्या काही भागाचं उद्धृत सुद्धा केलेले आहेत की असं करता येऊ शकतं. मी सचिन सावंतांकडे जातो. सचिनजी, पुन्हा प्रश्न भाजप हा उपस्थित करतंय. ईव्हीएमचं व्हीव्हीपॅट झालं, तुम्ही कोणाला मतदान केलं त्याची रिसीट तुम्हाला आता बघायला मिळते. मग तुम्ही निवडणूक आयोगावर, त्या व्यवस्थेवर आणि जनतेवर विश्वास का ठेवत नाही? पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की लोकशाही सुदृढ तेव्हाच होईल ज्या वेळेला जी प्रक्रिया, म्हणजे मी जे दिलेलं मत आहे ते त्यालाच बडे पडलेलं आहे याची मला खात्री असेल, ज्याला मी देऊ इच्छितो. आणि त्या प्रक्रियेमधनाच, त्या शंकेमधनाच ईव्हीएम मधनं व्हीव्हीपॅट आलं, व्हीव्हीपॅट मधनं व्हीव्हीपॅट मधली मोजणी आलेली आहे. आता मतदारसंघामध्ये 5 ठिकाणी तुम्ही घेऊ शकता, त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट व्हेरीफाय करू शकता. त्यामुळे ही प्रक्रिया परफेक्शनकडे, प्रिसिजन असण्यापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग डिजिटल परफेक्शन घेतलं पाहिजे. आणि त्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट डिजिटल परफेक्शन आहे. व्हीव्हीपॅट ईव्हीएम बॅलेट पेपर अशी नाहीये. बॅलेट पेपर ईव्हीएम व्हीव्हीपॅट आहे. नाही, ऐका. प्रश्न असा आहे की ही सगळी प्रक्रिया का होते याचा मूळ उद्देश आहे की लोकांच्या मनामध्ये शंका राहू नये. जर ती शंका नसावी, ही जर भूमिका सगळ्यांचीच असेल तर त्यामध्ये बॅलेट पेपर का असू नये ह्या शंकेचं त्या निरसन करण्याचा हा एक मार्ग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा तऱ्हेच्या शंका देश पातळीवरती विविध ठिकाणी उपस्थित झाल्या. मी मगाशीच उदाहरण दिलं. 3 दिवसापूर्वी सिटीजन कमिशन ऑफ इलेक्शनने ग्रुप आहे मोठा, रिटायर्ड जजेसनी स्वतः जाऊन सांगितलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया, त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला. त्यांनी असं म्हटलं की in particular that an EVM has not yet been detected to have been hacked provides no guarantee whatsoever that it cannot be hacked. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला हॅक ते झालं नाही अशा तऱ्हेचा पुरावा मिळाला नसेल तरी देखील त्याच्यामध्ये हा देखील पुरावा नाही की भविष्यामध्ये तो हॅक होऊ शकत नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजीचे दुरुपयोग, टेक्नॉलॉजीचे शॉर्टकमिंग्स हे आहेत, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने इंटरफिअरन्स केला नाही, तर सर्वोच्च न्यायालय तो अधिकार देखील नाहीये. आर्टिकल 329 च्या अनुषंगी मला असं वाटतं की नार्वेकरांनी संविधान वाचावं.
संविधानाच्या आर्टिकल 329 मध्ये कुठलंही न्यायालय त्यामध्ये इंटरफिअर करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि आर्टिकल 328 अन्वये कायदा करण्याचा पूर्ण अधिकार राज्य सरकारला आहे. आणि ज्या वेळेला सरकार राज्य महाराष्ट्र विकास आघाडी सरकार तो कायदा करेल त्याला तुम्ही चॅलेंज करा ना, तो संविधानिक पद्धतीने चॅलेंज करा. तुमच्या समोर होणार आहे तो विषय. मी विचारतो मला हा प्रश्न घ्यायचाच होता सचिनजी, मला प्रश्न घ्यायचाच होता. राहुलजी, ही प्रक्रिया पुढे सुरू झाल्यास भाजपकडून केंद्र किंवा राज्य पातळीला याला आव्हान दिलं जाईल का? हे बघा, सर्वप्रथम भारतातल्या लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा एसेन्शियली ह्या निवडणुका ज्या आहेत त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं मॉनिटर आणि ॲडमिनिस्टर केल्या जातात. राज्य पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, या निवडणुका ज्या आहेत या स्टेट इलेक्शन कमिशनकडनं होतात. आणि स्टेट इलेक्शन कमिशन हे स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्युरिस्डिक्शन खाली किंवा इंडिपेंडेंट बॉडी आहे, पण कन्सर्न विथ द स्टेट गव्हर्नमेंट असल्यामुळे त्या संदर्भातले नियम आणि कायदे हे निश्चितपणे राज्य विधिमंडळाच्या अखत्यारीतले आहेत, याबद्दल दुमत नाही. पण तसं असलं तरी कोणताही कायदा हा ब्लँकेट नसतो. संविधानात जे बेसिक फंडामेंटल राईट्स आणि ड्युटीज आहेत त्याचं उल्लंघन जर होत असेल आणि अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशनल एखादा कायदा जर बनत असेल तर निश्चितपणे त्यात कोणतंही कोर्ट, कुठचंही रिट कोर्ट कॅन इंटरव्हीन इन दॅट मॅटर. आणि म्हणूनच सचिन सावंतांनी जे मला आज संविधानाचे धडे शिकवायचा प्रयत्न केला त्यावर मी त्यांना बेसिक प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिट्यूशन सांगतो की असा एकही नियम किंवा कायदा नाहीये ज्याच्यात सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट इंटरफिअर करू शकत नाही. प्रत्येक कायदा जो अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशन असेल त्यात 100% रिट ज्युरिस्डिक्शन मध्ये कोर्ट कॅन इंटरव्हीन. हे आपण समजून घ्यावं. संविधानाचा अभ्यास मी केलाय, थोडा तुम्ही पण करा, आपल्याला परत अशी चूक करायला लागणार नाही. ओके, सचिनजी. प्रसन्न, म्हणजे मला असं वाटतंय की राहुल नार्वेकरांना खरंच गरज आहे. पहिली गोष्ट अशी की कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ एनी लॉ विच हॅज बीन पास बाय एनी हाऊस, स्टेट असेल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ पार्लमेंट असेल, त्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ही कोर्ट तयार करणारच, त्याच्यामध्ये चेक करणार. आता हे तुमच्या कालावधीमध्ये पुढे चाललेलं आहे की त्याच्यामधलं मेरिट देखील तपासायला लागलेला आहे. तो भाग आला इथं बाजूला ठेवा. प्रश्न असा आहे की आर्टिकल 329 अन्वये निवडणूक प्रक्रियेमध्ये कोर्टानं त्या ठिकाणी हस्तक्षेप करू नये असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी वेगळा भाग आहे. 328 अंतर्गत कायदा करण्याची मुभा दिलेली आहे आणि ती कायदा करू त्याच्यानंतर ती व्हॅलिडिटी होईल न होईल ही प्रक्रिया होईल ना. तुम्हाला त्रास काय आहे नार्वेकरजींना? तुम्ही जा ना कोर्टामध्ये, कोर्टानं सांगा ही कॉन्स्टिट्युशनल नाही आहे, आम्ही म्हणणार हे कॉन्स्टिट्युशनल आहे. त्यामुळे तुम्हाला बॅलेटच्या बद्दल एवढा ज्या पद्धतीचा भीती आहे ना, ती मला असं वाटतं की ती लोकांसमोर येते अधिक चांगलं आहे. तुम्हाला ईव्हीएमच्या मध्ये तुमचा आत्मा लागलेला आहे, पोपटाचा जो आत्मा आहे या निवडणुकीच्या मधला ज्या काही लोकप्रियतेचा मोदीजींच्या, तो त्या ईव्हीएम मध्ये आहे अशी शंका जनतेला वाटते आहे ना. त्यामुळे त्यासाठी ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरची मागणी होते. ते होऊ दे ना, मग तुम्हाला काय त्रास आहे? राहुल नार्वेकरजी, तुम्हाला सचिन सावंतांच्या टेक्निकॅलिटीज बद्दल, टेक्निकल इश्यूज बद्दल, त्यातलं संविधानवर कोणी काय पिटिशन फाईल करेल, चॅलेंज कोण करेल, तो पुढचा मुद्दा आहे. पण मी पुन्हा त्या एका सिंपल मुद्द्याला येतो. तुम्हाला विजयाबद्दल खात्री आहे, तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्स बद्दल खात्री आहे, मतदान तर होणारच आहे. मग कदाचित ईव्हीएमच्या ऐवजी समजा महाराष्ट्र, बरं हे सगळं होणार आहे ते महाराष्ट्रापुरता होणार आहे, ते मला कल्पना नाही अख्ख्या देशभर त्याला लगेच त्याचे रिफ्लेक्शन्स बघायला मिळतील. मग व्हायला हरकत काय? एकदा एक प्रयोग तो पण होऊन जाईल. प्रश्न हा हरकतीचा नाहीये. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही ऍब्सोल्युटली ऑटोनॉमस बॉडी आहे. मी आपल्याला यापूर्वीही सांगितलंय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी घेतलेला निर्णय हा आम्हाला निश्चितपणे मान्य असणं त्याबद्दल दुमत नाही. पण तसं असताना केवळ आपली मेजॉरिटी आज सभागृहात असल्यामुळे आपल्याला पाहिजे ते निर्णय आपण लादून देणार, कुठच्याही प्रकारचं त्याला एव्हिडन्स किंवा कुठच्याही प्रकारचा बेस नसताना निश्चितपणे अशा एक पक्षीय निर्णयात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. निर्णय हा आपण त्याच्यावरती अभ्यास करायला पाहिजे. तो निर्णय घेण्यापूर्वी एक्सपर्ट कमिटीकडे तुम्ही स्टडी करायला पाठवा. त्यानंतर इलेक्शन कमिशनचं काय मत आहे त्यांच्याकडे ते अभ्यास करू दे. इलेक्शन कमिशननी आतापर्यंत अनेक रिफॉर्म्स केले आहेत. 1999 मध्ये जेव्हा ईव्हीएम इंट्रोड्यूस केलं गेलं त्यावेळेला पण विरोध झाला, पण ईव्हीएम कसे योग्य आहेत हे देशाला एस्टॅब्लिश केल्यानंतर निश्चितपणे
इलेक्शन कमिशननी घेतलेल्या निर्णयाला कोणी विरोध करायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे आपल्याकडे केवळ आज सत्ता आहे म्हणून आपल्या मनाप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे, आपल्या सोयीप्रमाणे व्हायला पाहिजे. बरं. तर त्याला निश्चितपणे ह्या आमचा विरोध राहील. हा, इलेक्शन तुम्ही आव्हान देणार का? मला राहुलजी, मला अगदी एका शब्दात एका वाक्यात सांगा, आव्हान देणार? भाजप आव्हान देणार? भाजप आव्हान देणार? मला सांगा, भाजप आव्हान देणार? नाही, आजपर्यंत कायदाच आला नाही, त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्याला आव्हान द्यायचं नाही द्यायचं हे कसं सांगता येईल? आज पहिली ह्यांच्यात एखादा कायदा करण्यासाठी त्याच्यात बेस असायला पाहिजे ना. बरं. की केवळ आपले 50-50 आणि 40च्या सरकारमधनं मेजॉरिटी फॉर्म करून आपण कायदे बनवणार म्हणून ते आम्ही मान्य करणार असं नाही आहे. एक विरोधी पक्ष म्हणून आमच्यावर पण जबाबदारी आहे. तो कायदा त्यांना इंट्रोड्यूस कार्यक्रमाच्या शेवटी म्हणजे विषय जरी बॅलेट वर्सेस ईव्हीएमचा असला तरी कार्यक्रमाच्या शेवटी बहुमत आहे म्हणून मनात येईल ते कायदे करायला आणि आम्ही स्वस्थ बसू असं भाजपचे प्रवक्ते म्हणतायत. फार महत्वाचं विधान आहे, फार महत्वाचं विधान आहे. कार्यक्रमाच्या शेवटी ही चर्चा सुरू राहील. अर्थात त्याच्यामध्ये भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलेले काही मुद्दे बरोबर आहेत. निवडणूक आयोग ही व्यवस्था आहे आणत असताना राज्य सरकार स्वतःहून असे निर्णय घेऊ लागले तर मग याच्यात कॉन्फ्लिक्ट तयार होईल. दोन घटनात्मक अशा संस्थांमध्ये त्याचाही विचार करावा लागेल. आणि निवडणूक आयोगाला बगल देऊन जर का तुम्ही असे काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच्यातून तयार होणाऱ्या प्रशासकीय आणि अन्य घटनात्मक अडचणी, संघर्ष यांना तोंड कसं द्यायचं हा पुढचा मुद्दा आहे. पण एकूणच ही चर्चा सुरू राहील आणि असं काही झालं तर एक पूर्ण वेगळा प्रेसिडेन्स, एक वेगळी घटना भारतामध्ये घडेल. सध्या तरी आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. तुर्तास राहुल नार्वेकरजी तुमचे सुद्धा आणि सचिन सावंत तुमचे सुद्धा आभार. तुम्ही वेळ दिला यासाठी तुम्हा दोघांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.